भाजप सत्ता जी आहे ना, जिकडे तिकडे भाजपची सत्ता आहे, तर भाजप सत्तेला याचा बसणारच आहे. कारण की एवढ्या ऑल महाराष्ट्रामधल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की या नंतर आम्ही बीजेपीला वोट देणार नाही. तो आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। अक्सर मैं ग्राउंड रिपोर्ट दिखाते रह रहा हूँ। हाल ही में जिलाधिकारी कार्यालय वैसे जिला परिषद कार्यालय के सामने मौजूद हूँ। यहाँ पे आप देख सकते हो आंगनबाड़ी सेविका मददनीश यहाँ पे जो है 1 महीने से संपर्क उतारी हुई है और अपनी विभिन्न मांगों को लेकर इन्होंने जो है संपर्क उतारा हुआ है और इन्होंने कहीं न कहीं देखा गया है तो सरकार के ऊपर भी निशाना ताना है। किस तरीके से नारेबाजी हो रही है आप देख सकते हो। दर्शकों आइए जानने का प्रयास करते हैं क्या कहा है आंगनबाड़ी सेविका और मददनीश ने। आमच्या 4 डिसेंबर पासून संप सुरू आहे. आता मुंबईला नागपूरला मोर्चा होता 15 तारखेला, त्यानंतर आता 7 किती तारखेला होता मुंबई 3 तारखेला मुंबईला होता, पण तिथं कुठेही आमचा तोडगा साध्य झालेला नाही. आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही. म्हणून आमचा संप आता हा असा सुरू राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. आणि आमच्या मागे ज्या नवीन मदतनीस लागले आहेत त्यांच्या मागे सुपरवायझरचा खूप दबाव येत आहे. तुम्ही अंगणवाडी उघडा अन्यथा तुम्हाला कामावरून खाली करू, परंतु त्यांची दडपशाही चालणार नाही. त्या जर आमच्या मदतनीसला खाली करायचा प्रयत्न करतील तर आम्ही त्यांना खाली करू, नक्कीच करू. काय वाटतं ग्रामीण भागातील जे अंगणवाडी आहेत अंगणवाडी आज जिथे सुरू आहे तिथे लहान मुलांचं भविष्य जो आहे तो अंधारात जात आहे असं वाटत आहे. लहान मुलाचं भविष्य अंधारात जात आहे, परंतु 1 आणि 2च अंगणवाड्या खुलल्यानंतर साध्य होणार आहे का? सगळे अंगणवाड्या खुलतील तेव्हा साध्य होईल ना. आता हा संप आहे, कोणताही संप असते तर अंगणवाड्या सुरू होत नाही. आणि 1 आणि 2 दडपशाहीमुळे सुरू झालेल्या अंगणवाड्या आहेत, नाही तर सगळे संपामध्ये सहभागी आहेत. कोणी अंगणवाड्या खोलणार नाही. आणि कोणाचे मुलांचे जर भवितव्य अंधारात जात आहे तर ते जिम्मेदारी बी अंगणवाडी सेविकेवर होती साध्य करण्याची. परंतु आमच्यावरच भूकमारीची वेळ आली म्हणून आम्हाला अंगणवाड्या बंद करून संपात सहभागी व्हावं लागलं आणि म्हणून हा संप पुकारला. आम्हाला सुपरवायझरचा प्रेशर येत आहे की तुम्ही अंगणवाड्या उघडा, नाही तर चाब्या द्या. सरपंचाला सांगत आहे की ग्रामपंचायत थ्रू तुम्ही आहार वाटप मुलांना करा, परंतु चाब्या आम्ही कसे देणार? आम्ही संपत आहो ना, मग आम्ही चाबे कसे देणार त्यांना आणि गटांना कसं आहार वाटप करू देणार? कारण पूर्ण जिम्मेदारी हे अंगणवाडी मदतनीसची असते. त्या मुलांना बोलवणे, त्यांना घरी नेऊन देणे. जर कधी मुलांना काही झालं ही जिम्मेदारी ग्रामपंचायत घेणार का? ग्रामपंचायत घेणार नाही. म्हणून आम्ही चाबी देणार नाही आणि आहार वाटप करू देणार नाही. आमच्या तसे तर बचत गटांचा सुद्धा पाठिंबा आम्हाला आहे, सरपंचाचा पाठिंबा आम्हाला आहे. तुम्ही संपात असल्यामुळे कोणत्या अंगणवाडी सुरू होणार नाही आणि बचत गट सुद्धा उघडू शकणार नाही कोणी. शासनाने आमच्याकडे पूर्ण पाठ फिरवली आहे. आम्ही होळी केली, सगळं करून दावले, सगळेच संपामध्ये साध्य केलं, परंतु शासन आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. शासनाला आमची गरज नाही असं वाटत आहे. कारण आम्ही अंगणवाडी सेविका जेव्हापासून लागलो तेव्हापासून सगळ्या गोष्टीमध्ये कुपोषणापासून माता मृत्यूपासून आम्ही सगळं व्यवस्थित पार पाडला आणि तो पाया जो आहे मजबूत केला. पण आज त्या पायाची शासन इज्जत करत नाही तर आम्ही कसे काय त्या शासनाची इज्जत करणार? काय सांगाल, मोदी सरकार स्त्रियांच्या पाठीशी असे बोलले जाते? नाही नाही, अजिबात नाही. जर ते पाठीशी असते तर आज आमची व्यथा त्यांनी ऐकली असतं. बेटी बचाव बेटी पढाव ह्या म्हणेप्रमाणे कुठेही साध्य होत नाही. आज कितीतरी मुले आपल्या अपहरण होतात, त्यांचे कुठं बेटी बचाव बेटी पढाव. आम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेतो बेटी बचाव बेटी पढाव, पण त्यांच्या बेट्या तर सगळ्या इथे संपत आहेत, परंतु भुकेने मरत आहेत त्यांचे मुलं. कितीतरी आमच्या अंगणवाडी सेविका आता मरण पावल्या मुंबईला जाताना. किती लक्ष आहे सरकारांचं आमच्यावर आहे का? थंड पावल्या तरी लक्ष. आमची लढाई अशीच राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. आपको आने वाले 2024 में इलेक्शन है और इलेक्शन का जो प्रभाव है यह भाजपा सत्ता को बहुत बड़ा झटका लगने वाला प्रभाव है क्या? हाँ, क्योंकि हमको जो मशीन पे वोटिंग देते हैं उस पे हमारा बहिष्कार है. बैलेट पेपर रहेगा तो वोटिंग करेंगे, नहीं तो इसमें बहिष्कार है, फिर हम वोट नहीं देंगे. आपका विगत कुछ महीनों से जो अंगनवाड़ी सेविका मददनीस का संप चल रहा है, संप चलते हुए आज देखा जाए तो देश की स्थिति जो है अंगनवाड़ी ग्रामीण क्षेत्रों में रहती है वह अंगनवाड़ी की स्थिति आज पीछे जा रही है. वो शासन जवाबदार है. कुपोषण बढ़े कुछ भी बढ़े, हमारा मांग पूरे नहीं होंगे
और वो गांव की जो बच्चों की ये है वो पीछे जा रही, वो शासन जवाबदार है उसके लिए। क्या लगता है आपको आने वाले दिनों में आपके वेतन में जो है वो बढ़ा होगा या नहीं होगा? आस पे तो बैठे हैं, होगा नहीं होगा, नहीं होगा तो तोड़फोड़ करेंगे, आमरण उपोषण करेंगे, चक्का जाम आंदोलन करेंगे, जेल भरो आंदोलन करेंगे। हा संप जो आहे आमचा 4 डिसेंबर पासून संपाचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस इथे संपामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत। तर संपामध्ये भाग पडण्यासाठी आम्हाला शासन जबाबदार आहे। आम्हाला सर शासनाने जर आमच्या पोटापुरतं जर जे मानधन आहे, वेतन श्रेणी जी आहे जी लागू केली असती तर आज आम्ही इथे संपामध्ये बसलो नसतो। आज आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी देण्यात यावा आणि आमची जे पेन्शन जे आहे ते पेन्शन देण्यात यावा आणि जे आमचे जे मुलं जे कुपोषणाच्या पासून जे आहेत, कुपोषणामध्ये जे जाणार आहेत ते सुद्धा हे शासनाची जबाबदारी आहे। कारण का शासनाला जर असं वाटत असेल का एकही मुलगा हा कुपोषित होऊ नये, कारण की तो या भारताचा एक प्रथम नागरिक होणार आहे, आदर्श बालक आहे या त्या गावचा, आणि तो जर सक्षम ठेवायचा जर असेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकेची जी मागणी आहे की तिला वेतन श्रेणी द्यायला पाहिजे, ती वेतन श्रेणी देण्यात यावे। वेतन श्रेणी जर मंजूर होत असेल तर आम्ही आपला संप मागे घेण्यास तयार आहोत आणि आमची मुलांची काळजी घेण्यास सुद्धा आमच्या अंगणवाडी सेविका तयार आहे। भाजप सत्तेला बसणारच आहे, कारण की भाजप सत्ता जी आहे ना, जिकडे तिकडे भाजपची सत्ता आहे, तर भाजप सत्तेला याचा बसणारच आहे। कारण की एवढ्या आल महाराष्ट्रामधल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सर्वांनी आम्ही असं ठरवलं की या नंतर आम्ही बीजेपीला वोट देणार नाही। आमचं मत ठाम राहील, आम्हाला ज्याला वाटेल त्यालाच आम्ही मत देऊ, पण या बीजेपी सरकारला आम्ही मत देणार नाही। जोपर्यंत आमची जर मागणी जर बीजेपी सरकारनं जर पूर्ण जर केली तर आम्ही त्या बीजेपीला पाठिंबा देऊ, पण आमची जर मागणी जर त्यांनी पूर्ण केली नाही तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही। माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस हा कुठल्याही आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ, परंतु आम्ही बीजेपी मध्ये संपामध्ये नाही, अन्यथा आम्ही वोटावर भी बहिष्कार टाकू। दर्शकों, आपने देखा क्या कहा आंगनवाड़ी सेविका ने, भाजपा सत्ता का जो है विरोध कर बैठे हैं। कहीं ना कहीं सरकार के ऊपर इन्होंने आरोप लगाया है कि आने वाले अगर 2024 के चुनाव के पहले अगर हमारी वेतन श्रेणी अगर नहीं बढ़ाई तो हम सबसे बड़ा हल्ला बोल आंदोलन करने वाले। दूसरी ओर देखा जाए तो कहीं ना कहीं सरकार का निषेध जताया है और विरोध किया है। दर्शकों, अब देखना ये बचा रहेगा कि इनकी मांगे पूरी होती है या नहीं होती, या ऐसे इन्हें संपर्क करना पड़ेगा। तो दर्शकों, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए। ढूंढिया से गोविंद दमाहे।